पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संवेदनशील गावामध्ये बुधवार दिनांक 26 रोजी सकाळी 8 ते 11:30 वाजेच्या सुमारास पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च करण्यात आला। आगामी गणेशोत्सव व नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने 3 पोलीस अधिकारी 39 अंमलदार SRPF 1 प्लाटून यांच्यासह 25 होमगार्ड हे या रूट मार्च मध्ये सामील होते। लक्ष्मी टाकळी, जुना कासेगाव रोड, कासेगाव, गोपाळपूर मधील मुख्य बाजारपेठा व लोकवस्ती गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरून हा रूट मार्च काढण्यात आला। सदर रूट मार्च पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक TY मुजावर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव पाटील, PSI वडणे व SRPF जवान पोलीस अंमलदार यांनी रूट मार्च मध्ये सहभाग घेतला होता। पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गणेशोत्सव 2025 च्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संवेदनशील गावामध्ये पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी, SRPF जवान, कमांडो स्ट्रायकिंग, त्याचप्रमाणे इतर स्टाफ यांच्या मदतीने रोपळे, तुंगत, कासेगाव, जुना कासेगाव रोड, बाजारपेठा, त्याचप्रमाणे लक्ष्मी टाकळी, एगाव, सुस्ते या गावामध्ये पंढरपूर तालुका पोलिसांनी मागील 3 दिवसापासून रूट मार्च केलेला असून एकूण पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 147 गणेश मंडळ असून या ठिकाणी रूट मार्चमध्ये सर्व गावातील महत्त्वाचे बाजारपेठा व गणेश विसर्जन मार्गावरून रूट मार्च करण्यात आलेला आहे। गणेशोत्सवाच्या काळामध्ये कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण सुमारे 400 लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे। त्यामध्ये 100 ते 125 लोकांना गणेशोत्सव काळामध्ये 7 दिवसाकरता, काही जणांना 10 दिवसाकरता पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तडीपार करण्यात येणार आहे। तसेच काही जणांचे बॉन्ड लिहून घेण्याची कारवाई सुद्धा सध्या चालू आहे। तसेच यापूर्वी 2 आरोपींना MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब यांची जी संकल्पना या वर्षी सुरू झालेली आहे त्यामध्ये DJ मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मीटिंगमध्ये काउन्सिलिंग करून मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। यावर्षी जास्तीत जास्त गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना DJ मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांनी आवाहन केलेले आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।